प्रेज द लॉर्ड. सिस्टर नीता आणि सुप्रिया देवाजवळ जास्त आहेत सगळ्या प्रभूला धन्यवाद देऊया आजच्या वचनासाठी. जे काही प्रभूंनी मार्गदर्शन केले ते फक्त शेअर करते. आज आपण रोमकरास पत्र 8वा अध्याय त्याच्यामधून शिकणार आहोत. रोमकरास पत्राचा 8वा अध्यायाचं जे हेडिंग जे आहे ते आहे पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे. आणि इंग्लिशमध्ये त्याचं हेडिंग जे आहे ते आहे लाईफ इन द स्पिरिट. आपल्याकडे आता देवबापाने दिलेले जे आहेत ते जीवनाच्या पद्धती दिलेल्या आहेत. म्हणजे आपलं चालणं किंवा आपलं ज्या काही गोष्टी आहेत त्या. मग ह्याच्यामध्ये आपण काय बघतो की प्रथम एक वचन वाचते मी की रोमकराचं 7वा अध्याय त्याच्यातलं 24वं वचन असं आपल्याला शिकवतं की किती मी कष्टी माणूस, मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवेल. आपलं जीवन हे कसं आहे, मरणाच्या अधीन आहे. देह आपला जो आहे तो मरणाच्या अधीन आहे. पण आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो रोमकरास 8व्या अध्यायामध्ये असं आपल्याला शिकवत आहे की त्यात 2 प्रकारचे जीवन आहेत. आता एक कुठलं जीवन आहे की लाईफ इन द स्पिरिट आणि दुसरं आहे की लाईफ इन द फ्लेश. मग त्याच्यामध्ये आपण असताना चालत असताना आपण कशा प्रकारे चालत आहोत त्याचं आपण आज जरासं पाहूया त्याच्याकडे. रोमकरासचं 8व्याचं पहिलं वचन काय सांगतं आपल्याला की म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञाच नाही. आता ह्याचा आपल्यासाठी खूप फायदा आहे की येशू ख्रिस्तमध्ये आपण आहोत आणि आपल्याला कुठल्या प्रकारची दंडाज्ञाच नाही आहे. पण ती आपल्याला होऊ शकते, असं की नाही होऊ शकणार नाही असं नाही आहे, पण ती आपल्याला नाहीच आहे. कारण आपण येशू ख्रिस्तामध्ये, कारण येशूने पण आपल्याला सांगितलं जो माझ्यामध्ये राहतो मी त्याच्यामध्ये राहतो, मग तो पुष्कळ फळ देतो असं येशूने पण. मग आपण कितपत ती दंडाज्ञा आपल्यावर आलेली नाही आहे ह्याचा आपण पुढच्या वचनातून आपल्याला ते समजून जाईल आपल्याला. कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. म्हणजे तिथे एक नियम दिला आहे प्रभूने, जीवनाच्या आत्म्याचा नियम आहे. आणि दुसरा कुठला नियम आहे की पाप आणि मरण. मग हा जीवनाचा आत्म्याचा नियमाने आपल्याला ह्या पाप आणि मरणापासून मुक्त केलेला आहे. आणि हा झाला काय झालं की दुसरा नियम झाला. म्हणजे एक जीवनाच्या आत्म्याचा नियम आहे आणि दुसरा आहे पाप आणि मरणाचा नियम. मग त्याच्यावर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, विजय मिळवलेला आहे. मग कसा मिळवलेला आहे तो, मग ते कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बल झाल्या कारणाने ते त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा दिली. म्हणजे इथं आपलं जास्त लक्ष आपण काय करणार आहोत की आपल्या दुर्बलतेकडे. आपली दुर्बलता कशामुळे आहे तर आपला देह स्वभावामुळे आपण नियमशास्त्राला काय केलेलं आहे, दुर्बल केलेलं आहे. म्हणजे वचन आपल्याला असंच शिकवत आहे ना की म्हणजे आपण नियमशास्त्राच्या अधीनच नाही आहेत, आपण आहे कशाच्या अधीन, देह स्वभावाच्या अधीन आहोत. मग आपण ह्याच्यामध्ये काय बघणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्तामुळे आज आपल्याला ही दंडाज्ञा, म्हणजे आपण किती दुर्बळ आहोत की आपण त्या नियमशास्त्राला देखील आपण इतकं हे करून ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्यासारखंच करून ठेवले दुर्बळ. पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय केले की ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला त्यानं आपलं जे काही दुर्बलता आहे, आपली मनुष्याची दुर्बलता त्याने स्वतःवर घेतली आणि त्यामुळे आपल्याला त्याच्या देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली. म्हणजे त्याने पापाला काय केलं, आपण जी पाप करतो त्याला त्याने म्हणजे स्वतः त्याने आपले पाप स्वतःवर घेतल्याने आपल्याला ते पाप आणि जे मरण आहे त्या नियमातून आपल्याला त्यानं मुक्त केलं. आपण ह्याच्याकडे आता जास्त ह्या गोष्टीमध्ये देह स्वभावाकडे बघणार आहोत की देह स्वभावामुळे आपल्याला मरण आहे. पण हा देह स्वभाव म्हणजे काय, म्हणजे आपण जो देहामध्ये आहोत
पण आपल्याला देव काय सांगतो, तुम्ही देहाप्रमाणे नाही, पण आपण देह स्वभाव, म्हणजे स्वभावाला जर आपण ह्याच्यात संस्कृतमध्ये बघितलं तर स्वभावाचं मिनिंग असा अर्थ होते की स्वयंको बनाना, म्हणजे स्वतःला बनवणं. म्हणजे ह्या स्वभावामध्ये आपण काय करतो की स्वतःला बनवत असतो. म्हणजे मी कसं तयार, आता मला तयार करायचं आहे, मी कसं तयार होणार, म्हणजे आणि मग स्वभावाचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्वभावाचे किती प्रकार आहेत, भरपूर प्रकार आपल्याला बघायला मिळतात. एखादं उदाहरण दिलं तर रागीट स्वभाव आहे, शांत स्वभाव आहे, कठोर आहे, कोणाचा मुलायम आहे, कोणी धोकेबाज असतं, दगाबाज, म्हणजे हे सगळ्या टाईपचे काय आले आहे आपल्याला स्वभाव आले. आणि आपला हा स्वभाव काय होतोय की ह्या नियमशास्त्रापुढं आपल्याला म्हणजे मरणास दंडच आहे आपल्याला त्या स्वभावामुळे. पण प्रभू येशू ख्रिस्त च्या खूप त्या दयेच्या, कृपेच्या, त्या अनुग्रहामुळे आपण वाचलो गेलेलो आहोत. म्हणून आपल्याला ह्या स्वभाव, देहाचा जो स्वभाव आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे. आणि ह्याच्यात घडवून आणणारा आपल्यासाठी तर महानच आहे, पवित्र आत्माच आपल्याला तो करण्यास मदत करेल. पण आपण पवित्र आत्म्याच्या जवळ किती साथ देतोय ना. म्हणजे आता आज त्या निलिमा सिस्टरने एक स्टेटस टाकलेला आहे, मीन्स की गॉड तर आपल्यासोबतच आहे, आपल्या बाजूला आहे, पण आपण देवाच्या बाजूला किती आहोत, मीन्स आपण देवासोबत आपण किती आहोत ते आपल्याला ह्या सगळ्या रोमकरस म्हणजे पवित्र आत्म्याप्रमाणे चालणाऱ्या ह्या उदाहरणावरून आपल्याला कळून येईल. मग त्याच्यामध्ये दुसरं वचन जर आपण बघितलं की अशा स्वभावामुळे माणूस काय झालेला आहे, पापाला विकलेलं गेलं आहे. मग रोमकरस 7 अध्याय 14 वचनामध्ये पण पाऊल असंच लिहितो, कारण आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे, मी तर दैहिक पापाला विकलेला असा आहे. मीन्स आपण कसं आहे, नियमशास्त्र एक आहे, आध्यात्मिक आहे. म्हणजे आपण काय पाहिजे, आध्यात्मिक पाहिजे. देवाला काय पाहिजे की मी नियमशास्त्र दिले ते आध्यात्मिक दिले, पण ॲज अ ह्युमन बिईंग आपलं नेचर तसं असल्यामुळे आपण विकलो गेलेले. पण देवाने आपल्याला त्या बंधनातून मुक्त केलेलं आहे. कारण स्वभाव जो आहे, कारण पापाचे वेतन जे मरण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की आपलं मीन्स आपण म्हणतो ख्रिस्तामध्ये मी आहे, ख्रिस्तामध्ये मी आहे, ख्रिस्तावर मी विश्वास ठेवतो आणि ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे, पण आपण रियालिटीमध्ये ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालत नाही. कारण आता बऱ्याच ठिकठिकाणी मीन्स लाईक शांतीचं उदाहरण मला द्यायचं झालं तर काही लोक शांत, म्हणजे कसे शांत असतात की बाबा ओके कोणाचं मीन्स करेक्शन जीवनामध्ये करेक्शन त्यांना करायला आवडत नाही. मी बरेच मुली बघते इथं की ते शांत आहेत, म्हणजे त्यांच्यासमोर कोणी काही करत असेल किंवा वाईट वागत असेल तर त्याच्यावर त्यांची काही रिॲक्शनच नाही आहे की मीन्स बाबा मग ते शांत. आपल्याला काय करायचं, आपण शांत राहू, मीन्स तिथं काही देणं घेणंच नाही आहे त्यांना. पण आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणणं काय की आपल्याला शांत नाही राहायचं आहे, आपल्याला त्याच्या वचनातून लोकांना ते समजावून द्यायचं आहे. म्हणजे आपला स्वभाव पुन्हा कसा आला की आपण त्या स्वभावाला धरून मी शांत स्वभावाचीच असताना मीच मला अजून आठवते की जेव्हा मी कोरेगावला होते तेव्हा आमच्या शेजारी एक बाई खूप तिला जाच होता सासूचा, आणि ती इतकी रडायची, जोरजोर रडायची, खूप तिला कष्ट होतं, दुःख होतं, पण तिच्यासाठी कोणीच धावून नाही गेलं. इवन मला कधी असं, मला आता तिची जाणीव नेहमी होत असते की देवबाप्पा मी तिच्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे होती किंवा तिच्या घरी जायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं. म्हणजे पाप जेव्हा आपण बघत असतोय मग ते आपलं स्वभाव, मग आपल्याला कळून जाते की आपल्याला काय करायचं आहे, जाऊ देतो, त्यांचा फॅमिली मॅटर आहे. पण असं देवाने आपल्या बाबतीत केलं का? देवाने आपला जो स्वभाव असा असतानाही त्यानं आपल्याला स्वतःसारखं, म्हणजे त्यानं देहधारी होऊन आपल्याला त्या पापातून सोडवलं. मग आपण आपल्या स्वभावानुसार चालत असताना आपण किती लोकांसाठी आपले कष्ट आहेत ह्याच्यातूनही आपल्याला बघायला मिळतं. पण ह्याच्यामध्ये खूपच आपलं डेडिकेशन म्हणतो असणं खूप गरजेचं आहे, जे आपलं नाही आहे, पण असायला पाहिजे आपले डेडिकेशन. आणि म्हणून परत पुन्हा वचन काय सांगते की देव काय म्हणतो की 4थ्या वचनामध्ये असं सांगितलं आहे परत की आणि ह्यात उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. नियमशास्त्राने दिलेलं आचरण
आता आपल्याला देवाने भरपूरच आपलं नियमशास्त्र आपल्याला माहीतच आहे, पण ते काय आपल्यामध्ये पूर्ण आपण आतापर्यंत आपल्याला करता आलंय का, किंवा इथून पुढे आपण करू शकेल का ते आचरण पूर्ण. मग ती ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला एकाच गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे आपल्याला नेहमी वचन वाचण्याची गरज आहे. आज जर ते आज एक स्टेटस मी टाकलं आहे की एक मुलीला ते सैतानची जी टीम असते त्यांच्याकडून तिला इव्हेंजलिस्ट झाले की आपण काही सैतानाची वर्शिप नाही करायचे, पण तू ये आमच्या चर्चला म्हणून तिला ती म्हटली. मग तिथं काय असतं, तर लवबद्दल असतं. मग ती काय असतं ते तर लव युअर सेल्फ, फर्स्ट लव युअर सेल्फ अँड देन अदर. मग तिला ते वचन माहीत होतं कुठलं, की तिला देवाचं वचन काय माहीत होतं की तू आपला देव परमेश्वराच्या पहिला प्रेम कर. ते फर्स्ट लव गॉडला करायचं आहे, सेल्फ फर्स्ट लव नाही आहे. सो त्या ठिकाणी तिला ते वचन इतकं डीपली माहीत होतं, त्याच्यामुळे ती काय झाली, तिला कोणी वाचवलं, वचनाने वाचवलं, म्हणजे तिला प्रभूने वाचवलं. आज आपल्याही जीवनामध्ये असं काही करण्यासाठी आपल्याला वचन माहीत आहेत का, मीन्स लाईक आचरण पूर्ण व्हावं, कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे आचरण आपल्याला पूर्ण केलंच पाहिजे, है ना. म्हणून देवबापाचं वचन आपल्याला क्लिअर कट प्रत्येक गोष्टीमध्ये हेच शिकवतं की आपण त्या नियमशास्त्राप्रमाणे दिलेले आचरण पूर्ण. आता कुठे कुठे काय काय आहे कुठल्या दुनियेमध्ये, की एक माझी मैत्रीण सांगत होती, तिला पण म्हणजे असं प्रभूबद्दल जास्त ओढ आहे. मग ती जेव्हा इतरांना शिकवत असते तर मग तिच्या मागच्या जीवनाबद्दल बोलत असतात की हां त्यावेळेस तू अशी होती, ती तेव्हा असेल तसं कोणीतरी, पण नंतर जेव्हा प्रभूचं जे काय पाचारण झालं तेव्हा माणूस बदलून जातो ना. मग तेव्हामध्ये आपलं किती त्यांना साथ आहे, आपला किती त्यांना सपोर्ट आहे, किंवा बाबा देवाचं वचन आपण किती ऐकून घ्यायला लागलो आहे, हे सगळं त्या याच्यातून आपल्याला. मग तेच म्हणते की पवित्र आत्म्याप्रमाणे आपण चालतो की नाही, हे आपल्या जीवनामध्ये आपण आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. आता 5वं वचनाकडे आपण वळूया. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसार आहेत ते आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. म्हणजे आता इथं इंग्लिशमध्ये खूप त्याचं इंग्लिश वर्ड्स स्ट्रॉंग्स असतात ना. मग इंग्लिशमध्ये काय लिहिले की माइंडसेट बोललं आहे त्याच्यात इंग्लिशमध्ये. तर तुम्ही बघितलं 5वं वचन कुठे गेलं, हां, फॉर those who live according to the flesh set their minds on the things of the flesh. means माइंडसेट, आपला माइंडसेटच झालेला आहे कशावरती. मग तर त्याच्यामध्ये 2 आपल्याला प्रकार पाहायला मिळतील. माइंडसेट एक स्पिरिटमध्ये आहे, एक फ्लेशमध्ये आहे. आणि जर स्पिरिटच्या माइंडसेटला आपल्याला काय आहे बेनिफिट आहेत, आणि फ्लेशच्या माइंडसेटला काय आहे आपल्याला सगळ्यात मोठा लॉस आहे. तो पहिला बेनिफिट आपल्याला काय मिळेल की आपण इंग्लिशमध्येच बघूया, ते जरा स्ट्रॉंग्स आहेत सॉरी. तर फ्लेश, बट दोज हू लिव्ह अकॉर्डिंग टू द स्पिरिट सेट देअर माइंड्स ऑन द थिंग्स ऑफ द स्पिरिट, फॉर टू द सेट द माइंड ऑन द फ्लेश इज डेथ. म्हणजे हा किती मोठा आपल्याला लॉस आहे. मग आपलं जर जेव्हा आपल्याला थिंग्स ऑन द फ्लेशला जेव्हा असतं ते आपल्याला मोठा लॉस काय झाला, फर्स्ट लॉस इज डेथ आपल्याला झालेला आहे. दुसरं काय आहे, दुसरं आपण वाचूया नंतर. बट टू सेट द माइंड ऑन द स्पिरिट इज द लाईफ अँड पीस. इथं काय आपल्याला आहे बेनिफिट झालेलं आहे. जेव्हा माइंड आपलं सेट आहे स्पिरिटवर, आपल्याला लाईफ आणि पीस भेटलेला आहे. नंतर दुसरा लॉस बघूया आपण नंतर. फॉर द माइंड दॅट सेट ऑन द फ्लेश इज हॉस्टाईल टू गॉड. दुसरा लॉस सगळ्यात मोठा, वैरी, देवाचे आपण वैरी होतोय. याचा मतलब आपण देवाच्या जवळ नाही आहेत. का नाही आहेत आपण देवाच्या जवळ? माइंडसेट कशावरती, फ्लेशवरती, स्वभावावरती. म्हणजे ज्याला चेंजेस व्हायचं नाही आहे तो मनुष्य देवापासून नेहमीच दूर राहणारा आहे. अँड फॉर इट डज नॉट सबमिट टू गॉड्स लॉ. म्हणजे हे देवाच्या लॉमध्ये
बसतच नाही म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून मग जरा पहिल्या वचनाकडे आपण गेलो तर आपल्याला काय सांगितलं आहे, देर इज देअरफॉर हाव नो कंडेम्पशन फॉर दोज हू आर इन जीसस क्राइस्ट. सो तर जर आपण ख्रिस्तामध्ये असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण देवाचे वैरी होऊ शकेल का, म्हणजे इज इक्वल टू आपलं माइंडसेट फ्लेशवर असेल का. तर नसेल तर आपण नक्कीच देवाचं काय आहोत, त्याच्या जवळ आहोत, त्याची लेकरे आहोत. आणि दोज हू आर इन द फ्लेश कॅनॉट प्लीज गॉड. तिसरा लॉस आहे, देवाला आपण वी कॅनॉट प्लीज गॉड. आणि ह्याच्या अपोजिट केलं तर आपल्यावरती देव जर स्पिरिटप्रमाणे आपण चालत राहिलो तर आपल्याला आपण देवाला प्लीज करू शकतो. आणि नंतर चौथा जो लॉस आहे आपल्यासाठी तो आहे यू हावेवर आर नॉट इन द फ्लेश बट इन द स्पिरिट, इफ इन फॅक्ट the spirit of God dwells in you. Anyone who does not have the spirit of Christ does not belongs to God. Again परत आपल्याला ते 9वं वचन आपल्याला हे शिकवत आहे की आपल्यामध्ये जर पवित्र आत्मा नसेल, देवाचा येशू ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर आपण त्याच्या वी आर नॉट बिलॉंग्स टू जीसस क्राइस्ट. म्हणजेच काय, मृत्यूदंड. ज्या देवाने मृत्यूवरती विजय मिळवला त्याचे जर आपण स्पिरिटचे नाही आहेत, त्याच्या जर आपण बिलॉंग्स टू नाही आहे, त्याचं ते काय आहे, मृत्यूदंड नक्कीच असणार आहे. कारण काय, देवाचं वचन आपल्याला नेहमी तसंच शिकवत आहे. मग ह्या गोष्टींसाठी आता स्पिरिट ऑफ माइंडसाठी पण आणि स्पिरिट ऑफ फ्लेशसाठी पण खूप मोठी एक राईचियस रिक्वायरमेंट आहे आपल्यासाठी. मीन्स आता जर आपण खरंच स्पिरिट ऑफ द माइंडसेट आपलं स्पिरिटवर असेल तर आपल्याला त्या गोष्टीची गरज आहेच. आणि फ्लेशच्या थिंग्समध्ये असेल तरी त्या गोष्टीची आपल्याला गरज आहे. तर ती काय आहे की आपल्याला रायचस रिक्वायरमेंट पाहिजे आहे, रायचसनेस ऑफ गॉड. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे तर रायचस रिक्वायरमेंट म्हणजे नीतिमत्व आहे ना. नीतिमत्वामध्ये काय होते, मग ते देवाचं रोमकरास 3 अध्याय 22वं वचन वाचा सिस्टर नीता. रोम 3:22. हाँ 3:22. The righteousness is given through faith into Jesus Christ to all who believe. There is no difference between Jew and Gentile. हां, सो देवाचं जे मेन नीतिमत्व आहे, कारण ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आपल्याला की रोमकरस 8व्या अध्यायामध्ये 10वं वचन आपल्याला असंच सांगतं, पण ख्रिस्त तुम्हामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जीवन आहे. सो रायचियसनेस गॉड जीसस क्राइस्टच्या थ्रू आपल्याला काय आहे ते रायचियसनेस आपल्याला देवाकडून मिळालेलं आहे. म्हणजेच पुन्हा वचन आता डायरेक्ट 12 आणि 13वर जाऊया आपण. की 12 असं सांगते की तर बंधुजन हो, आपण ऋणी आहोत खरे, तरी देह स्वभावाप्रमाणे जगायला देह स्वभावाचे ऋणी नाही असं लिहिलेलं आहे. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगला तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारतील तर तुम्ही जगाल. मग आता माइंडसेट इन द फ्लेश इज इक्वल टू डेथ, and but if by the spirit you put death, the deeds of the body is equal to you will live. means आपण पवित्र आत्म्याप्रमाणे जर चालत असोल तर आपल्या जीवनामध्ये देहाचा जो स्वभाव आहे, देह स्वभाव आपल्याला नसायला पाहिजे. जे देह स्वभाव
आता तुम्ही खरंच चांगले आहात आणि तुम्ही कोणाचं भलाई, म्हणजे देव काय म्हणतो, तू कोणाचं चांगलं करू शकत नसेल तर कोणाचं वाईटही करू नको, है ना. पण आपलं ख्रिस्ती समाजामध्ये आता जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ते जुने एक म्हण नाही का, देवाचं काय, देवाच्या मागे लागली असं म्हणतो ना, काहीतरी एक म्हण आहे बघा. सो तर परिवर्तनाची गोष्ट ही देवबाप आपल्या जीवनामध्ये करत असतो, की कारण ते परिवर्तन आपण स्वतः कुठल्याही प्रकारे करू शकत नाही, ते करणारा आपला पवित्र आत्मा आहे. पण आपला जो हट्टीपणा, आपल्या स्वभावामध्ये जर हट्टीपणा असेल, आपल्या स्वभावामध्ये जर मी जसं सांगितलं की रागीटपणा असेल, आपल्या स्वभावामध्ये जर कठोरता असेल, आपल्या स्वभावामध्ये जर दुष्टता असेल आणि आपल्या स्वभावामध्ये जर बऱ्याच अशा काही गोष्टी असेल ज्या देवाला आवडत नाहीत, त्या जर असतील तर बायबल आपल्याला क्लिअर सांगते की आपण पवित्र आत्म्याप्रमाणे चालत नाही आहेत. आपण चालतोय कशाने? फ्लेशने चालतो. आणि फ्लेशमध्ये चालत असल्यामुळे आपल्याला डेथ आपला एक आपल्यासाठी मृत्यूदंड ठरलेला आहे. म्हणून आपण ख्रिस्तामध्ये किती आहोत किंवा किती नाही आहेत हे आपणच आपल्या स्वभावानुसार आपलं स्वतःचं परीक्षण करू शकतो. आणि हीच प्रार्थना करते की आपले स्वभाव बदलत राहावे. म्हणजे असतील नसतील माहीत नाही, स्वतःलाच माहीत असते स्वतःचे स्वभाव. पण प्रभू करो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याच्या पवित्र आत्म्याचा वर्षा. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी म्हणतं ना, पवित्र आत्मा सगळ्यांनाच आहे, पवित्र आत्मा सगळ्यांनाच आहे. पण खरंच पवित्र आत्मा सगळ्यांनाच असेल तर आज आपल्या जीवनामध्ये ह्या स्वभाव असतील का, हा पण आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आवाज थोडा झाला कमी. जरा पाण्याचा आवाज येतो, 1 मिनिट. नाही येते सिस्टर. तिथे मला येतोय पाठीमागे. सो थँक्यू रुथ, खूप सुंदर सांगितलंस तू. आणि 2 ह्याच्यामध्ये तू ते विभागलं, प्रॉफिट अँड लॉस, है ना. माइंडसेट, 2 प्रकारचे माइंडसेट आपण बघितले. आणि स्पिरिच्युअल माइंडसेट असला तर आपले किती फायदे आहेत, आणि आपला माइंडसेट स्पिरिच्युअल नसला, कार्नल असला, आपलं लक्ष जर जगातल्या गोष्टींकडे असलं तर किती गोष्टींना आपण भुकणार आहोत. हे मला खूप आवडलं. आणि ठीक आहे, आता आपण बघू कोणाकोणाचं काय काय मत आहे.